परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे महेश बिडकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज 12 जुलै रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने विराट निषेध मोर्चा आयोजन करण्यात आला आहे। अहिल्यादेवी होळकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख भागावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आलाय। त्यानंतर तिथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी महेश बिडकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी। कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। तसेच संघटनेचे संबंधित सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शकांचे जबाब पुरावा म्हणून नोंदवून तपास पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, अशी प्रमुख मागण्या आंदोलकांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार मतदारसंघातील विकास कामाचा आढावा बैठकीत लोहा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कार्यालयीन वेळात अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिलेत। बैठकीत बोलताना रुग्णालयातील प्रशासन आणि आरोग्य सेवांबाबत मंत्री महोदयांशी झालेल्या चर्चांचाही त्यांनी उल्लेख केलाय। सुप्रिटेंडेंटला निलंबित करण्यापेक्षा सिव्हिल सर्जनलाच का करू नये असा सवाल मंत्री महोदयांनी उपस्थित केलाय, असे आमदार चिखलीकर यांनी सांगितलंय। या बैठकीला उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, लोहा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अब्दुल बारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाण्यात रामरक्षा आंदोलन करण्यात आले। ठाणे स्टेशन परिसरातील गावदेवी मंदिराजवळील हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शिवसैनिक आणि रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी पक्षांच्या वतीने राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक व्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच रामभक्तांच्या श्रद्धेशी संबंधित निधींचा पारदर्शक हिशोब जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात माजी खासदार राजन विचारे, आमदार रमेश कोरगावकर, उपनेते ज्योती ठाकूर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी राजन विचारे यांनी राम भक्ताच्या श्रद्धेचा सन्मान राखत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। भावना म्हणजे तुम्ही बघितलं असेल, गेल्या रविवारी ही महाआरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या राम मंदिराच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या संबंध हिंदूंना जागा करण्यासाठी ज्या हिंदूंनी एवढे कष्ट करून, बलिदान करून, योगदान देऊन या ठिकाणी एवढं भव्य दिव्य असं राम मंदिर बांधलं, परंतु त्या राम मंदिराचं तुम्ही बघितलं असेल की 70 वेळा त्या ठिकाणी त्या दानपेटीतले जे दान होतं ते चोरण्याचा सीसीटीव्ही फुटेज मध्येच त्या ठिकाणी दाखवले गेले आणि कित्येक सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणचे गायब केलेले आहेत। आणि असं असताना तुम्ही जर बघितलं असेल की कित्येक वर्षाचा लढा मला वाटतं शिवसैनिक आणि रामभक्त करत होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला हा लढा सुरू झाला तेव्हा गर्व से कहो हम हिंदू आहे हे घोषणा केली होती आणि त्या पद्धतीने संबंध गेले 40 वर्ष हा लढा सुरू होता। आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख या संबंध या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करत होते, देशामध्ये आंदोलन केलं होतं। आणि तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला या बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला प्रत्येक यांनी कुणीही त्याचा हे उचललं नाही। त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की ज्या शिवसैनिकांनी केलेलं आहे, ज्यांनी हे केलेलं आहे ते आमचे शिवसैनिक होते आणि त्यासाठी त्यांचा आम्हाला गर्व आहे। म्हणजे असे हे संधी साधू लोक आहेत। आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल, केदारधाम असेल, बद्रीधाम असेल, म्हणजे कुठली देवस्थानं सुद्धा सोडली नाही। आज सर्वसामान्याच्या जनतेच्या खिशामध्ये हात घालून त्या ठिकाणी हे काम करतायत
आज बघितलं असेल कित्येक ठिकाणी या भ्रष्टाचाराच्या मार्गाने या ठिकाणी आमदार खासदार फोडण्याचं काम या ठिकाणी याच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करतायत आणि हे करत असताना हिंदूंच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल 1987 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठिकाणी पहिली या देशामधून पहिली चांदीची वीट या महाराष्ट्रातून ही दिली होती. आणि मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्ही स्वतः घरोघरी जाऊन त्या ठिकाणी या संबंध या मंदिरासाठी या पैसे गोळा केलेले आहेत. आणि हे करत असताना तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने ह्या संबंध सर्व म्हणजे श्रद्धास्थानावर सुद्धा हे लोक कशा पद्धतीने अतिक्रमण करतायत. आणि म्हणून हे संबंध आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये हे आंदोलन झालं, आज ठाण्यामध्ये झालंय आणि हे संपूर्ण मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं जेवढी मंदिरं असतील त्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही ही महाआरती. अयोध्या राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणग्या आणि चढाव्यासंदर्भात कथित अनियमिततेच्या आरोपावरून नागपुरात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते आलोक शर्मा यांनी या प्रकरणात मंदिर ट्रस्टचे फॉरेन्सिक ऑडिट आणि देणगीतील प्रत्येक रुपयाचा हिशोब सार्वजनिक करावा, तसेच केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नव्हे तर संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्याही भूमिकेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पुनर्गठन करण्याचीही त्यांनी भूमिका मांडली आहे. याशिवाय सिंधी समाजाने दिलेल्या देणग्या आणि चांदीच्या विटांच्या हिशोबाबाबत प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राम भक्तांचा विश्वास कायम राखण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी असेही आलोक शर्मा यांनी म्हटलंय. बरामद करने के लिए नहीं चल रही, किस तरह से लोगों को पतली गली से चुपचाप निकाला जाए इस काम के लिए चल रही है. एक मोबाइल हो, एक घड़ी हो, चेन हो, चोरी हो जाए, माल बरामद हो जाए तो पुलिस सबसे पहले उस चोर को पुलिस कस्टडी में लेती. लेकिन दुर्भाग्य देखिए 8 लोगों को नामजद करके अरेस्ट किया गया. एफआईआर में उनके पिताजी के नाम गायब, एफआईआर में उनके एड्रेस गायब और पुलिस ने रिमांड नहीं लिया. पुलिस उनसे जेल में पूछताछ करने जा रही है जैसे भाजपा वालों के और आरएसएस वालों के फूफा लगते हैं. अरे पुलिस रिमांड लेती, 4 पिछवाड़े पे लट पड़ते, सब कुछ उगल देते, कितने बोरे कहां गए हैं, कितना सोना कहां गया है, कितनी चांदी कहां गई है, सब पता चल जाता. लेकिन पूरी तरह से उनको किस तरह से बचाया जाए, केस को कैसे कमजोर किया जाए, उसका पूरा प्रयास किया. और एक वो हमारे महामानव विश्वगुरु साहब हैं, वो ऑस्ट्रेलिया में 2+4 और 4+2 और 1+3 करते घूम रहे हैं. 200 कैमरे लेकर जाते थे वो. शंकराचार्य बाहर, महामानव अंदर. शिलान्यास भी मैं ही करूंगा, ध्वज भी मैं ही चढ़ाऊंगा, बिना मुहूर्त के मंदिर का उद्घाटन भी मैं ही करूंगा, सब कुछ मैं करूंगा. 200 कैमरे लेकर वो नोएडा मीडिया वाले कोई छज्जे पे खड़ा है, कोई नाली में खड़ा है, कोई गली में खड़ा है, महामानव का कोई एंगल छूट न जाए. आज उनके मुंह पर टेप लगी हुई है, एक शब्द बोलने को तैयार नहीं. मोहन भागवत के पीछे जब मीडिया के हमारे साथी गए, भाग गए, दरवाजा छोड़ के गाड़ी में घुस गए. हर चीज पे बोलेंगे कितने बच्चे पैदा करने हैं, महिलाओं को क्या खाना है, पुरुषों को क्या खाना है, कैसे सांस लेनी है, कौन से नाक से सांस लेनी है, हर चीज पे बोलेंगे. वो पशुओं के डॉक्टर महाराज Z+ सिक्योरिटी लेकर चलते हैं. आरएसएस का रजिस्ट्रेशन नहीं कराएंगे आज तक. 5 सितारा 7 सितारा
बंगले बना लिए, महल बना लिए हैं इन लोगों ने अपने कार्यालय के नाम पर। भाजपाइयों, संघियों, चुल्लू पर पानी कहीं मिले तो डूब के मर जाओ। अपने कार्यालय बनाने के लिए भी तुम्हें मर्यादा पुरुषोत्तम राम के घर में डकैती डालनी पड़ी। सब कुछ लूट खाया देश के अंदर से। सड़कें बनने से पहले बह रही हैं, पुल बनने से पहले गिर जाते हैं, कोई पेपर आउट होने से नहीं बचता है। लेकिन दुर्भाग्य यह है, हम तो पहले से ही कहते थे कि राम भक्त नहीं है, धन भक्त हैं, ये धन की भक्ति करते हैं। यही आरएसएस का गुजरात का मॉडल है। जीरो अकाउंटेबिलिटी, जिम्मेवारी किसी की नहीं। कोषाध्यक्ष की जिसकी ट्रस्ट की जिम्मेदारी थी वो भी वहीं पर घूम रहा है। 2021 में एसआईटी बनी, उसका क्या हुआ नहीं पता। यूपी में 80 से ज्यादा एसआईटी बनी, एक का जवाब नहीं मिला। दुर्भाग्य यह है कि आज वो लोग जो पिछले 20, 25, 30 साल से प्रभु राम के नाम पर वोट मांग रहे थे, आज अपने बिलों में घुसे हैं। भाजपाइयों, तुम्हारी हिम्मत कैसे हुई? गौ माता 14 साल की हो जाएगी, उसको काटने की परमिशन दे दोगे तुम? प्रभु राम के घर में डकैती डालोगे? घर बसा नहीं, डकैत पहले पहुंच गए। और अब तो खाल इतनी मोटी हो गई है इनकी। हनुमान जी की वेशभूषा में आप भाजपा का झंडा हनुमान जी के हाथ में देकर, एक वो पटना वाले डमी जो अध्यक्ष बनाए इन्होंने, नितिन फितिन क्या नाम है उसका, उसके रथ के आगे हनुमान जी को नचाओगे? अगर किसी और दल के घर सामने, रथ के सामने ऐसा हो जाता तो 85 एफआईआर हो जाती नागपुर में। अब इनका हिंदुत्व आहत नहीं हो रहा है। जळगाव जिल्ह्यातील मानव सेवा विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दगडावर चित्रांकन आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय। कला शिक्षक सुनील दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दगडावर चित्र, अक्षररचना आणि आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमातून मूल्यवर्धन ही संकल्पना कलात्मक पद्धतीने साकारली आहे। या उपक्रमात इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कल्पक कलाकृती सादर केल्यात। या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेच्या सौंदर्यसृष्टी, आत्मविश्वास आणि मूल्य संवर्धनाची जाणीव विकसित होत असल्याचं शिक्षकांनी सांगितलंय। यावेळी शिक्षकांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यात असल्याचं मत व्यक्त केलंय। नमस्कार, माझे नाव निशाना कुमार, इयत्ता 6वी। आज आमच्या वर्गात सुनील दाभाडे सरांनी एक उपक्रम राबवला। त्या उपक्रमामध्ये आम्हाला निसर्गाकडून मिळालेले दगडांवर मूल्यवर्धनचा लोगो किंवा मूल्यवर्धन हे नाव काढायचे होते। सरांनी सांगितलं आम्हाला हे खूपच कठीण वाटले, पण सरांनी समजून सांगितल्यावर व करून दाखवलं आम्हाला खूपच सोपं वाटले आणि आम्ही हे खूपच आनंदाने केले। आज सरांनी खूपच मोलाचे शिक्षण दिले, याच्याने आमची कलाकुसर खूपच विकास झाला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सेवारत शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरण आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीतून वगळावे, शिक्षकांवरील बीएलओची अतिरिक्त जबाबदारी कमी करावी आणि राज्यभर पदोन्नती प्रक्रियेसाठी एक समान नियम लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली देशातील 28 राज्यांमध्ये हे आंदोलन एकाच वेळी करण्यात आल्याचे संघटनेने सांगितले। शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। नमस्कार, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीनं
एक लाक्षणिक धरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत राज्याचे कार्याध्यक्ष अण्णा रावाडे आहेत, राज्य संयुक्त सरचिटणीस विलासराव वाडे सर आहेत, महिला मंच प्रमुख राज्य प्रमुख उर्मिलाताई बोंडे, सोबत सगळे पदाधिकारी आहेत। जी सुप्रीम कोर्टामध्ये केस हारली गेली, ज्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये ही केस होती, 1 सप्टेंबर 2025च्या नंतर जी लोक म्हणजे जी शिक्षक आहेत ते शिक्षक TET पात्र असले पाहिजे, अन्यथा त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल अशा पद्धतीचं धोरण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या धोरणामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे। किंवा 53च्या वरची जी लोक आहेत त्यांना सूट देण्यात आलेली आहे। संघटनेच्या माध्यमातून आमची मागणी आहे का ज्यांनी या सेवेची 25 वर्ष 30 वर्ष सेवेमध्ये घालवली, किमान हे करताना किंवा TET परीक्षा पात्र होत असताना या देशामध्ये बालकाच्या मोफत आणि सक्तीचा अधिकार अधिनियम हा 2010ला सुरू झाला। त्या अगोदर त्यानंतरची सगळी प्राथमिक शिक्षक ही TET पात्रधारक आहेत, पण त्या अगोदर असणारी जी काही सगळी बांधव आहेत त्यांना सुद्धा सक्तीचं करून त्यांच्यावर एक बंधन, शासनाने बंधन टाकले आहे। दुसरीकडे 2 वर्षानंतर तुम्ही जर ही परीक्षा पास झाली नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो नवीन निकाल दिला 3 वर्षामध्ये ती जर तुम्ही जर निकाल पास झाले नाहीत तर तुम्हाला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल। म्हणजे आता एक धास्ती तयार झालेली आहे। या वयामध्ये काही लोकांची एक 53 वर्षाच्या वयापर्यंत काही लोक गेले असतील, काही 50 वर्षाच्या बरोबरीत असतील, काही एक साधारण 45च्या वयात असतील, त्यानंतरची साधारणतः 2010 नंतर लागलेली सर्व सेवेमध्ये असणारी सगळी लोक TET आहेत, पात्रता परीक्षा पास आहेत। या लोकांची एक धास्ती निर्माण झालेली आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये आपण जर समजा जरी परीक्षा पास झाली तर आपल्या नोकऱ्या जातील। आज हे वय नाही। एकीकडे सेवेचे 25-25, 30-30 वर्ष आम्ही सेवेमध्ये घातले, दुसरीकडे शाळांमध्ये संख्या असते कमी असलेली संख्या, शाळा बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहे। विकसित महाराष्ट्र महासत्ता भारत पाहण्याचं जो स्वप्न करतो आहे त्यामध्ये शाळामध्ये म्हणजे शाळा शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत, दुसरीकडे अशी अमाप कामं आहेत म्हणजे आपण मेजर करू शकत नाही, काउंट करू शकत नाही, एवढी कामं आहेत ज्याची लिस्ट कमी आहेत, याची सगळी जाणीव सरकारला आहे। संघटनाला असं वाटते आहे का या देशातल्या वाडेवस्ती पाड्यामध्ये शिकणाऱ्या ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातलेला आहे। म्हणून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षा संघाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती। सोबतच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शाखा संघटनेच्या माध्यमातून आणि भारत सरकारच्या निर्देशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा निदर्शनाचा कार्यक्रम आहे। सरकार जर यावेळी जर थांबला नाही तर पर्यायाने भारतभर आज आंदोलन सुरू आहे, धरणा सुरू आहे। सरकार जर यावेळी जर थांबलं नाही तर यापुढे पुन्हा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्याच्या लोकशाखेच्या वतीने आम्ही आमचा लढा पुन्हा तीव्र करण्याच्या तयारीमध्ये आहोत। एकीकडे विकासाच्या दाव्यांची चर्चा होत असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील काही दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं वास्तव्य समोर आलंय। रस्त्याअभावी आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना झोळीतून वाहून रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे। उंबरणेवाडी, आरकसवाडी आणि पिरकसवाडी या आदिवासी वाड्यांपर्यंत सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता नसल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिकाही या भागात पोहोचू शकत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर या वाड्यांसाठी तातडीने रस्ता, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच या प्रश्नाची संबंधित प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षाही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून 2 तासांऐवजी 5 तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे। तसेच सोलापूरमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या B2 जमिनीच्या प्रश्नावरही शासनाने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यावेळी बोलताना गोरे यांनी 1989च्या रेडी रेकनर दरानुसार 2.5% शुल्क भरून संबंधितांना मालकी हक्क मिळणार असल्याचं सांगितलंय। या प्रक्रियेनंतर विशेष शिबिरे आयोजित करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय सोलापूरमधील IT पार्क, विमानसेवा आणि उड्डाणपूल प्रकल्पाबाबतही सकारात्मक प्रगती सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असंही आवाहन त्यांनी केले। दरम्यान अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देतानाच विविध राजकीय मुद्द्यांवरही जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मला एक समजलं नाही पत्रकार बांधव, मला पत्रकार बांधवांचं एक समजलं नाही।
आत्तापर्यंत ज्या ज्या विषयावर चर्चा झाली त्या त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. कधीतरी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून प्रेस कॉन्फरन्स संपली पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्यामुळे तुम्ही जो विषय सांगितलेला आहे त्याचं तपासून बघू आणि काय अडचणी आहेत त्याचा मार्ग आम्ही जे विचारले ते अगोदर सांगितलेले आहेत, त्यामुळे तुमचे कौतुक निश्चित, तुमचं अभिनंदन सगळ्याच्या वतीनं. एक प्रश्न, सोलापूर शहरातला अवैध धंद्याचा प्रश्न विधानसभेत 2 वेळा गाजला आणि सोलापूर जे काही पोलीस खात्याची बदनामी होती या संदर्भात आपण वस्तुस्थिती काय जाणून घेतली का? नाही, बिलकुल मी वस्तुस्थिती जाणून घेतली. आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून वाळवा असेल किंवा अवैध धंद्याच्या बाबतीत माझी भूमिका आपल्याला माहिती आहे. तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सातत्यानं त्याच्या संदर्भात चर्चा होते. ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टी जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टीत होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काय कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. फक्त कारवाई करायला लागल्यावर पुन्हा अनावश्यक कारवाई होत आहेत असं तुम्ही म्हणू नका, एवढीच माझी विनंती आहे. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये बेकायदा पिस्टल विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 4घांना कराड शहर गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कार्यवाहीत 4 देशी बनावटीचे पिस्टल, 8 जिवंत काडतुसे, 1 दुचाकी असा सुमारे 3,58,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कराड येथील शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागील ईदगाह मैदानात परिसरात छापा टाकण्यात आलाय. यावेळी 4घांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय आणि त्यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असताना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक यापूर्वीही आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी हे पिस्टल कोणाला विकणार होते यासह या प्रकरणाची पुढील तपास सुरू असल्याची माहिती DYSP राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आदरणीय SP सर, निखिल पिंगळे सर, आदरणीय ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम यांनी मागील काही दिवसांमध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करणे तसेच त्यांच्यावरती DB पथकामार्फत निगराणी ठेवणे आणि त्यावरती कारवाई करणे याबाबत आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने कराड शहरमधील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील कुंभार यांना शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे काही इसम हे बेकायदेशीररित्या अवैध अग्निशस्त्र बाळगल्याची माहिती मिळालेली होती. काल दिनांक 10/7 रोजी ही माहिती मिळाल्यावरून कराड शहर पोलीस स्टेशनकडील DB पथकाचे प्रमुख निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागे छापा कारवाई केलेली होती. त्यामध्ये अफ्ताब मोमीन वय 24 वर्षे राहणार मुजावर कॉलनी कराड, रेहान मेहबूब शेख वय 19 वर्ष राहणार मुजावर कॉलनी कराड, अमर पाटील वय 23 वर्ष राहणार काले तालुका कराड, ओंकार प्रकाश हिंगणे राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा या 4घांच्या ताब्यातून एकूण त्यांना 4 देशी बनावटीचे पिस्टल व 8 जिवंत काडतुसे असा एकूण 3,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळालेला आहे. सदर कारवाईमध्ये कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे, API विजय गोडसे यांचेसह कराड पोलीस स्टेशनमधील DB पथकामधील PSI मगदूम, त्यानंतर पोलीस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभूते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव व सोनाली पिसाळ यांच्या पथकाचे आदरणीय SP सर आणि ॲडिशनल मॅडम यांनी विशेष कौतुक केलेले आहे आणि या संबंधित गुन्ह्याचा देखील पुढील तपास चालू आहे. यावरती आपण आणखी प्रभावीपणे तपासामध्ये काही निष्पन्न होत आहे का यावरती सुद्धा काम करत आहोत. यांचा उद्देश काय होता? यांचा प्राथमिक उद्देश अग्निशस्त्र घेणे, त्याची विक्री करणे हा आहे. यामधील ओंकार
हिंगणे राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावरती यापूर्वी तासगाव पोलीस स्टेशन, सांगली जिल्हा तसेच मध्य प्रदेश या ठिकाणी देखील आरमॅकच्या संबंधाने गुन्हे दाखल आहेत. आता हे कराड शहरामध्ये घेऊन आलेले होते, कोणाला विक्री करण्यासाठी घेऊन आलेले होते, काय माहिती त्यांच्याकडून आपण मिळाली? आता त्यांच्याकडून आपल्याला त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे 5 दिवसांची. त्यामध्ये आपण त्यांच्याकडून ही माहिती प्राप्त करतोय की त्यांचा विक्रीचा उद्देश होता आणि कोण समोरची लोक आहेत याच्या बाबतीत सुद्धा आपण माहिती घेऊ. सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून IT पार्क उभारण्यात येणार असून उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार त्यासाठी जागा बदलण्याची शासनाची तयारी असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सोलापुरात लवकरच IT पार्कच्या जागेंबाबत विशेष बैठक घेण्यात येणार असून उद्योजकांना योग्य वाटेल त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यास प्राधान्य दिलं जाईल असं सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच जलसंपदा विभागाच्या जागेसाठी निधी मंजूर करण्यात आल्याची आणि पाणी पुरवठ्यासंदर्भातील निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा दिनानिमित्त राज्यभर 75,000 संविधानाच्या प्रती आणि महात्मा फुले यांच्या साहित्यांचं वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विविध राजकीय घडामोडीवरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत सोलापूरच्या विकास कामांना गती देण्याची शासनाची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. त्याच्यासाठी 100 एकर जागा द्यायचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. त्या जागेच्या संदर्भातलं निवेदन आता गडकरी साहेबांकडे जाईल, JNPTकडे जाईल आणि त्या कामाला देखील सुरुवात होईल. 5 MLD पाणी हे महानगरपालिकेकडनं आम्हाला MIDCला पाहिजे होतं. त्याचे 28 कोटी रुपये भरायचे होते. ते 2 वर्षामध्ये 28 कोटी रुपये भरण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. 7 कोटी रुपये 2 ते 3 दिवसात आम्ही महानगरपालिकेला देतोय आणि महानगरपालिकेनं पुढचे पैसे हे 2 वर्षामध्ये भरावेत असा टप्पा दिल्यामुळे हे देखील 28 कोटी रुपये आम्ही त्यांना भरू. त्याच्यामुळे उद्योजकांची 5 MLD पाण्याची जी अडचण होती ती देखील दूर करण्यामध्ये आज आम्ही यशस्वी झालो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, जलसंपदाची एक जागा आम्हाला ॲक्वायर करायची आहे आणि त्याच्यासाठी 23 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर ते देखील 23 कोटी रुपये जलसंपदाला भरण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. माझे सगळे MIDCचे अधिकारी देखील होते. टेक्स्टाईल पार्कची मागणी होती. विशेषतः ज्योतिताईने एक महत्त्वाची मागणी माझ्याकडे केली होती की आपल्याकडे IT पार्क जो मंजूर झालेला आहे तो IT पार्कची जागा जी आहे ती योग्य नसल्याचं सगळ्या इथल्या सोलापूरवासियांचं म्हणणं आहे. ठाणे जिल्ह्यातील खडकावली येथे धावत्या ST बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र एका सतर्क रिक्षा चालकाने वेळीच इशारा दिल्याने बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली. शनिवारी सायंकाळी भिवंडी आगाराच्या खडवली पडगा मार्गावरील ST बस खडावली परिसरातून जात असताना बसमधून धूर निघत असल्याचं रिक्षा चालक शैलेश जाधव यांच्या निर्देशनास आले. त्यांनी तात्काळ बस चालकाला त्याची माहिती दिल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर उतरवले. त्यानंतर काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला वेढा घातलाय आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचं मोठं नुकसान झालंय. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून संबंधित यंत्रणेकडूनही पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतलाय. संबंधित अधिकारी आणि यंत्रणांकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली. तसेच मदत आणि बचाव कार्य वेगाने आणि प्रभावीपणे राबवण्याची सूचना दिल्यात. पुणे दौऱ्यावर असलेल्या सुनेत्रा पवार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली. प्रभावित नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच परिस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवावे असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिकच्या काळाराम मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले. यावेळी महाआरती आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी पक्षाचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक व्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून देणगीतील निधीचा पारदर्शक हिशोब जाहीर करण्याची मागणी केली. तसेच महागाई, बेरोजगारी आणि विविध राजकीय घडामोडींवर
भाष्य करत त्यांनी सरकारवर टीका केली. जनतेमध्ये हिंदुत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. आजच्या महाराष्ट्र बुलेटिन या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.